नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्यव्यापी उपोषण करते. आमचे धनगर बांधव व धनगर आरक्षणासाठी लढणारे धनगर योद्धे माननीय उत्तमराव विरकर, जयप्रकाशजी हुलवान आणि गणेश केसकर यांच्या या पाठिंब्यासाठी आम्ही जमलेलो धनगर बांधव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची ओळख ही न्यायदेवता आणि न्याय निवाड्यासाठी आदर्श म्हणून मानणाऱ्या आमच्या राजमातांना हा समाज, हा धनगर समाज, त्यांच्या या समाजावर आज कसला अन्याय होत आहे. धनगर समाज हा किती वर्ष 70 वर्ष सहन करत असलेला ही साधीशी मागणी आहे की धनगर समाजाला आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये दिलेलं एसटीचं आरक्षण त्याची अंमलबजावणी दुरुस्तीची आमची मागणी आहे. आम्हाला नव्याने आरक्षण नको असून त्याची दुरुस्तीची मागणी आहे आणि ती शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावायची आहे आणि ती का दुर्लक्ष केली जात आहे. आज 19 फेब्रुवारीला सातारा जिल्ह्यामध्ये खटाव मान तालुक्यामध्ये आंधळी येथे जलपूजनासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत. तर त्यांनी याची दखल घ्यावी की आम्हाला आधी धनगर समाजाला आमची ही आरक्षणाची केंद्राच्या एसटी आरक्षणाच्या शिफारस दुरुस्तीची मागणी मान्य करावी, ती केंद्र सरकारकडे पाठवावी आणि तरच आपल्या इथं जिल्ह्यामध्ये यावं, अन्यथा धनगर समाज त्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करेल. एअरकोट एअरकोट एअरकोट. नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सातारा जिल्ह्यात आज जलपूजनासाठी आंधळी येथे मान तालुक्यात येत आहेत आणि आज ही खेदजनक गोष्ट आहे की त्याच तालुक्यामध्ये हे धनगर समाजाच्या आरक्षणाचं उपोषणासाठी आमचे धनगर बांधव बसले आहेत आणि आज मुख्यमंत्र्यांचं ही गाव सातारा जिल्ह्यात असून ही खेदजनक गोष्ट आहे आणि त्यांनी येताना या आधी उपोषणाचा ठोस पर्याय आणि या उपोषणासाठी थांबवण्यासाठी आमचे धनगर बांधव आज 15 दिवस झाले उपोषणाचा लढा लढत आहेत. तर त्यांनी प्रथमतः ही दुरुस्तीची शिफारस पाठवून त्यांचं उपोषण थांबवावं, अन्यथा आपण इथे यावे का नाही याचा विचार करावा.